नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। आपापल्या पक्षांकडून उमेदवारांची देखील घोषणा केली जाते। यातच आता काँग्रेस पक्ष आज बुधवारपासून मिशन काश्मीरला सुरुवात करत आहे। काँग्रेस नेते आणि पक्षाचे स्टार प्रचारक राहुल गांधी आज जम्मू काश्मीरमध्ये 2 सभा घेणार आहेत। राहुल गांधी आज रामबन आणि अनंतनाग जिल्ह्यात 2 जाहीर सभांना संबोधित करणार आहेत। पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक प्रचाराला वेग दिला। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा कोसळला नसता, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। समुद्र किनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे, कारण त्याला गंज लागत नाही, असे स्पष्टीकरणही नितीन गडकरी यांनी यावर दिले। मंगळवारी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते। गडकरी यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे। छत्रपतीचा पुतळा तयार करताना तज्ञांचा सल्ला घेतला होता का, असा सवाल उपस्थित झाला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाचे संपात रूपांतर झाल्याने बस सेवेला मोठा फटका बसलाय। दिवसभरात 11,943 बस फेऱ्या रद्द झाल्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। बुधवारी म्हणजे आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृती समितीबरोबर चर्चा करणार आहेत। ते योग्य निर्णय घेतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे, त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागलेत। मात्र अजून या निवडणुकांसाठी कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची चर्चा आहे। मात्र आता या निवडणूक लवकरच लागणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे संकेत देण्यात आले। राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। येत्या 2 महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले। संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही। ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या सगळ्यांना पाठिंब्यावर समरजित सिंग घाटगेंना विधानसभेवर पाठवा। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवार यांनी दिलाय। समरजित सिंग घाटगे यांना अधिकृतपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केलाय। यावेळी गैबी चौकात शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना हा शब्द दिला। साकोली की गर्जना या नावाने फेसबुक पेजच्या माध्यमातून सोशल मीडियावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा साकोलीचे विद्यमान आमदार नाना पटोले यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा व्हिडिओ बनवून बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला। त्यामुळे साकोली पोलीस ठाण्यात फेसबुक पेज तयार करणाऱ्या इतर फेसबुक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रकारचे निवेदन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले। पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला। नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते। बेसावध आंदेकर गप्पा मारत थांबले असताना 6 दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरांना घेरलं आणि त्यांच्यावर हल्ला करून खून केला। हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। त्या 13 आरोपींना पोलिसांनी तामिनी घाटातून अटक केली आहे। पोलिसांनी सोमवारी या खून प्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली। पालिकेकडून ऑक्टोबर पासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत। 1 ऑक्टोबर ते 31 मे 2025 या 240 दिवसात रस्ते काँक्रिटीकरणाचे कामे वेगाने पूर्ण करा,
अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। मात्र रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता यामध्ये तडजोड खपवून घेतली जाणार नाही। कामे सुरू करण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम अधिकाऱ्यांनी निश्चित करावा। उपयोगिता सेवा वाहिन्या संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा। शिवाय 31 मे 2025 पर्यंत काँक्रिटीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना बांगर यांनी केल्या। दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर NTR आणि जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला देवरा हा चित्रपट मागील काही दिवसांपासूनच चर्चेत आहे। या चित्रपटातील गाण्याला देखील अनेकांची पसंती मिळाली। या चित्रपटाचा ट्रेलर ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यापूर्वी एक माहिती समोर आली आहे। या सिनेमात मराठी अभिनेत्री श्रुती मराठेची वर्णी लागली आहे। सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली आहे। श्रुती मराठेने इंस्टाग्रामवर डबिंग करतानाचा फोटो शेअर करत ती देवरामध्ये काम करत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता तिच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।